ते दांडा फिशरीज पर्यंत जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचे 8 पीस करून 8-8, 9-9 कोटीची कामं त्यांनी काढली आणि त्याच्यामध्ये ते सेम टाईप ऑफ वर्कमध्ये त्यांचं एक 8 ते 9 कोटीचं पूर्वी काम केलेलं होतं, त्यामुळे ते बसू शकले आणि त्यांना सगळी कामं त्यांना मिळाली. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी जी कशा पद्धतीने काम केलंय हे आपल्या निदर्शनास मी आणतोय. दुसरी गोष्ट, हे जर का 100 कोटीचं त्यांनी काम केलं तर भविष्यामध्ये त्यांना 200 कोटीचं काम बाहेर ठिकाणी काँक्रीटचं मिळू शकतं. याच्यासाठी नगरपालिकेचा वापर केला, नगरपालिकेच्या पैशाचा दुरुपयोग केला. नगरपालिकेची ही जी योजना आहे, ही जे पैसे आले ते नगरोत्थान जिल्हा राज्यस्तरीय नगरोत्थानमधून, सुवर्णजयंती नगरोत्थानमधून आले. हे राज्यस्तरीय सुवर्णजयंती नगरोत्थानमधनं 2 कामं, जी नळपाणी योजना पण तिथून आली आणि रस्त्याचं काम पण त्यातून घेतलं. परंतु ह्या योजनांना त्याचं नगरपालिकेचं कॉन्ट्रीब्युशन 15% असतं त्या ग्रँडमध्ये. म्हणजे 100 रुपये असतील तर 15 रुपये नगरपालिकेचे. आज 96 कोटीचे रस्ते या लोकांनी रत्नागिरी नगरपालिकेला आणले, मंजूर केले. त्यापैकी 15 कोटी रुपये म्हणजे जवळजवळ 14,55,00,000 रुपयाचं शासनाच्या एका संस्थेकडून या नगरपालिकेने कर्ज घेतलं. म्हणजे ह्या सामंतांच्या हट्टापोटी, सामंतांच्या स्वार्थापोटी या रत्नागिरी नगरपालिकेने 100 कोटीचे रस्तेचं काम काढलं. त्यासाठी नगरपालिकेने कर्ज घेतलं आणि ह्यांचे लाड पुरवण्यासाठी ही सगळी कामं झाली. सामंतांनी रत्नागिरीकरांना सोयी आणि सुविधा मिळवण्यासाठी हे काम केलेलं नाही. बरं, हे काम टेंडर जेव्हा होतं किंवा कामं होतात यांच्याशिवाय कोणाला मिळतच नाहीत. मोठी कामं सामंतांनीच करायची आहेत. हा अलिखित नियमच ह्या अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि असाच डांबरीकरणाच्या बाबतीमध्ये आहे, इतर गोष्टीमध्ये आहे. आपल्याला माहितीच आहे की सातत्याने आम्ही डांबरीकरणाचं जे काही त्यांनी भ्रष्टाचार केला त्याबाबत देखील मी बोलत असतो. त्यांनी डुप्लिकेट, ट्रिप्लिकेट 3 ठिकाणी चलन वापरून कसा डांबर घोटाळा केलाय याबाबत देखील मी कायम लोकांसमोर बोलत असतो. आणि मग अशा डांबर घोटाळ्यातून निर्माण झालेला पैसा हा लोकांना, तरुण पोरांना वाटायचा, त्यांना त्यांची पिढी संपवायची. हे काम हे सामंतांच्या माध्यमातून. आणि म्हणून यावेळेला परिवर्तनाची गरज आहे. आणि परिवर्तन करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब मानेंना आपण जे त्यांचं चिन्ह आहे, आपलं मशाल चिन्ह, त्या मशाल चिन्हावरती आपण 2 नंबरच्या ठिकाणी त्यांचं चिन्ह आहे, त्यावरती बटन दाबून आपण त्यांना भरघोस मताने विजयी कराल असं मला खात्री वाटते. आणि आपण करावं अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे.